नमस्कार, मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मटरची आमटी कशी बनवायची ते शिकणार आहोत. आपल्याला लागणारी सामग्री आहे 500 ग्रॅम मटर, पातीचा कांदा, कोथिंबीर, 7 ते 8 पालकचे पानं, 1 मोठा टमाटर, 7 ते 8 लसूण कळ्या, 2 मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चम्मच जिरा, 2 तुकडे खोबरं. मसाल्यांमध्ये मी घेतला आहे 1.5 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चम्मच तेल. मी मटर आणि पालक स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याचबरोबर कोथिंबीर धुतली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. पातेलं गरम करून घेतलं आहे. त्याच्यात मटर, पालक, टमाटर, लसूण, हिरव्या मिरच्या, ठेचलेला खोबरं, 1 छोटा चम्मचभर तेल. हे सर्व पातेल्यामध्ये 5 मिनिटं भाजून घेऊ. भाजताना अधेमध्ये हलवत राहायचं. हे सगळं भाजून झालं आहे. आता याला हे साहित्य थंड होऊ देऊ. हे साहित्य थंड झालेलं आहे. मिक्सर पॉटमध्ये काढलेलं आहे. वाटण करूया. जाडसर वाटायचं आहे. याच्या छोटा चम्मचभर जिरा टाकायचा आहे. कोथिंबीर, पालक याच्यासाठी टाकली आहे. आमटीला छान रंग येतो. जाडसर वाटण झालं आहे. फोडणीची तयारी करू. पातेल्यामधलं तेल गरम करून घेतलं आहे. पातीचा कांदा टाकूया. पातीचा कांदा परतून झाला आहे. आता मसाले टाकू. मसाले 1 मिनिट परतू. वाटलेलं मिश्रण याच्यात घालूया. याला छान मिक्स करून घेऊ.
आता आपल्याला किती घट्ट व किती पातळ यानुसार पाणी घालूया. आता उकळी आली आहे. मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं शिजू देऊ. आमटी शिजलेली आहे. आता तुम्ही बघू शकता आमटीला तेल सुटलेलं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आता आपण प्लेटिंग करायला सुरुवात करू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि एकदा नक्कीच घरी करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.